नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यशोदा अकॅडमी या ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण इन्फ्लेशन या टॉपिकवर लेक्चर घेत आहोत. तर इन्फ्लेशन म्हणजे काय? तर मित्रांनो, साध्या व सोप्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर अर्थव्यवस्थेत जेव्हा वस्तू व सेवांच्या सर्वसाधारण किमतीमध्ये सतत वाढ होते, यालाच इन्फ्लेशन किंवा महागाई असे म्हणतात. तर जेव्हा एखादी वस्तू ही आज 100 रुपयाला मिळते व तीच वस्तू भविष्यात पुढे 110 रुपयाला मिळत असेल, तर त्या वाढीला इन्फ्लेशन असे म्हणतात. तर दैनंदिन जीवनामधले काही आपण उदाहरणे घेऊया. समजा आज दूध हे 50 रुपये लिटर मिळतंय, तेच भविष्यात 60 रुपये लिटर वर गेल्यावर त्याला आपण भाववाढ किंवा महागाई असं म्हणू शकतो. तसेच पेट्रोल हे आज 100 रुपये लिटरवरून 110 रुपये लिटर किंवा भाजीपाला हे 20 रुपये किलोवरून 30 रुपये किलो असे भविष्यात झाल्यावर त्याला आपण महागाई असे म्हणतो. तर मित्रांनो, याचे परिणाम काय होतात? तर याचे प्रामुख्याने परिणाम म्हणजे पैशाची खरेदी शक्ती कमी होते. याचाच अर्थ पर्चेसिंग पॉवर ही कमी होते. सेकंड, जेव्हा बचत केल्यावर मिळणारा फायदा देखील कमी होतो व त्यासोबत जे आपलं जीवनमान आहे त्याचा खर्च देखील वाढतो, म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कॉस्ट हा देखील वाढतो. तर भारतात प्रामुख्याने इन्फ्लेशन हे दोन पद्धतीने मोजले जाते. एक आहे CPI, सेकंड आहे WPI. CPI मीन्स कन्झ्युमर प्राइस इंडेक्स अँड WPI मीन्स होलसेल प्राइस इंडेक्स. तर ह्या दोघांमध्ये एक्झॅक्ट डिफरन्स काय आहे तर आता आपण बघूया. तर हे CPI हे सामान्य ग्राहकासाठी असते, तर WPI म्हणजेच होलसेल प्राइस इंडेक्स हे घाऊक व्यापारी म्हणजेच होलसेलरसाठी असते. तर ह्यामध्ये CPI मध्ये सेवा व वस्तू या दोघांचा समावेश होतो. तर होलसेल प्राइस इंडेक्समध्ये सेवांचा समावेश होत नाही, तर फक्त वस्तू आणि वस्तूंचाच समावेश होतो. तर या CPI व WPIचा वापर कुठे कुठे होते? तर RBI हे मॉनिटरी पॉलिसी डिसाईड करायच्या वेळी CPIचा वापर करते. तर उद्योग व उत्पादन विश्लेषणासाठी WPIचा वापर केला जातो. तर तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली ही नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आपल्या यशोदा अकॅडमी या ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.